Greetings in the name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. As we get into this word, we will ask God's help. आणि आज जसं वचन येते की देवाला आपल्याला विचारायचं आहे. Because you all are precious people. कारण तुम्ही खास आणि असे देवाची स्वतःची प्रजा. You all have spent your precious time and you all are here as you are listening to the command of God and you are in the fellowship of Jesus Christ. तुम्ही खास असे लोक आहात आणि जे देवाची आज्ञा ऐकतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालतात असे लोक तुम्ही आहात. Because the word of God says time is precious. कारण देवाचं वचन हे सांगतं की वेळ ही अमूल्य आहे. We need to utilize the time very usefully as it is very valuable. आणि वेळेचं असं नियोजन केलं पाहिजे की ते आपल्या उपयोगात यावं आणि वेळेला खूप किंमत आहे प्रियांनो. Because every Sunday we are spending 3 to 4 hours in the fellowship. आणि प्रत्येक रविवारी आपण 3 ते 4 तास सहभागितेमध्ये घालवतो. That time should not go waste. आणि ती जी वेळ आहे ती व्यर्थ जाऊ नये. Every Sunday it will not be a prepared sermon. आणि प्रत्येक रविवारचा जो संदेश असतो तो असं तयारीत केलेला असंच नसतो. It will be the truth of God which will come in the anointing in the hearts of His people. आणि हे देवाचं एक अलौकिक सत्य आहे की त्याच्या अभिषेकाच्या द्वारे लोकांमध्ये येतं. The people are small or big in His presence. आणि देवाचे लोक त्याच्या उपस्थितीमध्ये अधिक वाढत जातात. वो छोटे हैं या बड़े हैं, कोणी लहान आहे मोठे आहे, उनका पर्सनालिटी जैसे भी है, त्यांची पर्सनॅलिटी उनके पर्सनालिटी जैसे भी है, लेकिन when they are touched by the power, they are powerful personalities. ते कसेही असो, लहान असो, मोठे असो, अशक्त असो, पण जेव्हा ते दैवी सामर्थ्य त्यांना स्पर्श करतात ते बदलून जातात. In the exaltation, Brother Vinod was telling about the seed. आणि एक्झॉर्टेशन मध्ये ब्रदर विनोदाने सांगितलं की बीज कसं असेल सांगितलं. The same seed will be planted in your hearts today. आणि ते सारखंच बीज आहे की तुमच्या हृदयामध्ये देवाने पेरलेलं आहे. Take that seed today. आज ते बीज घ्या. With faith. आणि विश्वासाने त्याला घट्ट धरा. We are not walking by sight but we walk by faith. आम्ही चिन्हाने जात नाही, चालत नाही, जे दिसतं त्याने जात नाही, पण विश्वासाने आम्ही चालतो. Whatever we are seeing, it's natural. आणि जे आम्ही पाहतो ना ते दिसणारं नैसर्गिक आहे. But when we walk in supernatural. पण जेव्हा आम्ही चालतो ते अलौकिकतेमध्ये आम्ही चालतो. So this is what the church is. आणि हेच आहे की देवाची मंडळी आहे. So let us ask God's help. चला देवाला आपण मदत मागूया. Father, we come to you this morning. पिता, मी या सकाळच्या समय तुझ्याकडे येतो. Lord, we know that your spirit is in us. हो प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की तुझा आत्मा आमच्यामध्ये आहे. Lord, when your spirit is in us, आणि जसं तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, we will be built, O Lord. आणि प्रभू तुझ्या आत्म्याने आम्हाला तू चालव. We will be built. आणि आम्ही घडले जातो प्रभूजी. We will be built. आम्ही घडले जातो प्रभू. We will be built. आम्ही घडले जातो प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Speak to us this morning. प्रभू, या सकाळच्या समय आमच्याशी बोल. We receive your word. आज आम्ही तुझं वचन ग्रहण Lord, I करतो. choose to submit myself under your authority. आणि मी स्वतःला तुझ्या अधिकारामध्ये सबमिट करते प्रभू. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. So today we will study about आज आम्ही अभ्यास करणार आहोत the basic foundation principle आणि जे मूलभूत जे तत्व आहे, पाया आहे of the Bible शास्त्राचा जो मूलभूत पाया आहे is तो हा आहे love one another. आणि एकमेकावर प्रेम करा, जो मूलभूत पाया आहे त्याच्याविषयी. This is a very basic foundation of the Bible. शास्त्राचा हा मूलभूत पाया आहे. The gospel in one word is love. आणि जी सुवार्ता जी आहे, जी चांगली जी बातमी जी आहे ते म्हणजे एकमेकावर प्रीती करा, प्रीती आहे. This is a love story. ही पुस्तक जे आहे ना, ही प्रेम कथा आहे. It's a love story about Jesus. ही प्रेम कथा आहे येशू ख्रिस्तामध्ये. It's a love story about the Father. आणि पित्याबद्दलची प्रेम कथा आहे. It's a love story about Holy Spirit. आणि ही पवित्र आत्म्याबद्दलची प्रेम कथा आहे. Towards the world. आणि जगाच्या प्रीत्यर्थ. So the word for today is
John chapter 13 verse 34. मग आजचं जे वचन आहे योहान याचा 13वा अध्याय आणि 34वा वचन. John 13:34. योहान 13 आणि 14. मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरु असता तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुवावे. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. 34 सॉरी 14 Salome. मी एक नवी आज्ञा तुम्हाला देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. Keep up this verse till Andrea. हे वचन लावून. A new commandment. नवीन आज्ञा. What are the old commandments? काय होती जुनी आज्ञा? The 10 commandments in Dhan. the Old Testament. हे जुन्या करारामध्ये होते. But he has given only one commandment here to his loved ones. जुन्या 10 आज्ञा होत्या पण इथे येशू ख्रिस्ताने एक आज्ञा दिलेली आहे की इतरांवर तुम्ही प्रीती करावी. This title. इथं आपण पाहतो या बोर्डावर आपण पाहतो तशी आपणावर तशी इतरांवर प्रीती करा. So this is the thing we have to do. आणि हीच गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे नित्याने. How? कसं? As I have loved you. आणि जसं येशू म्हणतो जसं मी तुम्हावर प्रीती केली तशाप्रमाणे. अरे बाप हे काय? I think many of us has come with an expectation that we will get the sermon of healing, deliverance, मला असं वाटतं miracle. की आज खूप अशा लोकांना अपेक्षा केलं होतं की आजचा जो संदेश जो असतो चमत्काराविषयी, आरोग्याविषयी, सामर्थ्याविषयी असेल. But love, पण प्रीती we will see what are the 4 kinds of love in Greek language. आणि ग्रीक भाषेमध्ये आपण 4 प्रकारचे प्रेमाचे अर्थ पाहतो प्रीतीचे. Second slide. This. See the 4 types of love we can see. 4 प्रकारचे प्रेम किंवा प्रीती असं म्हटलेलं आहे इथे. One is eros. एक एरोस आहे. Second one is strego. आणि दुसरं जे आहे स्ट्रेगो म्हणून आहे. Third one is filio. आणि तिसरं फिलो आहे असं. And the fourth one is agape love. आणि चौथं जे आहे ते आगापे प्रेम. These are the 4 types of love we will see in this world. आणि या प्रेमाचे जे 4 प्रकार आपण या जगामध्ये पाहतो. The first one is flesh based. It's only an attraction. आणि हे पहिले जे आहे ते शारीरिक दृष्ट्या आहे. शरीराला पाहून ते एक आकर्षण आहे. It's an infatuation. आणि ते एकाकडून आपल्याला आकर्षित करतं. It can be a castle in the air. आणि ते हवेमध्ये असं ओढल्याप्रमाणे आहे. It will say, oh, so nice. आपण म्हणतो ते जसं आपण हवेत उडतो ना तर तो किती छान आहे. It can be a mere attraction or a puppy love. आणि एखादा आपण पाळीव जे पिल्लू असते तशा प्रकारे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. It comes. ते येतं आणि बंद होतं. Strego, it's the love of parents. आणि स्टेरो हा जो प्रकार आहे जे पालकांचं प्रेम आहे, आई वडिलांचं प्रेम आहे त्याला दाखवतो. It's a devotion. हे एक Devotion, honor. हा ते एक आदर देण्याप्रमाणे आहे. So it comes for a time limit. आणि ह्याला पण वेळेचं एक बंधन आहे, वेळेनुसार ते येतं. Friendship also, filio can be a friendship. फिलो पण एक प्रकार आहे, तो मैत्रीचा एक प्रकार आहे. It can stand a little bit longer. आणि हे राहतं थोड्या काही काळापर्यंत, जास्त काळापर्यंत राहतं. Because we know that whatever things we cannot share with our parents, even we share with friends. आणि आपल्याला ठाऊक आहे की काही गोष्टी आमच्या पालकांना आम्ही सांगू शकत नाही, पण आमच्या मित्रांना जरूर सांगतो. Can we imagine 1 minute? Is there anybody, one loved person you love so much? आणि तुम्ही कल्पना करू शकता का एखादा असं व्यक्ती आहे की त्याच्यावर तुम्ही खूप प्रीती करता. Right now you can think about that person. आणि whom you आता या love. क्षणाला त्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करत आहात का? Can you remember that person in your mind now? आणि आता या क्षणी तुमच्या विचारांमध्ये त्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करत आहात. Is that person with you now? आणि तो व्यक्ती तुमच्या Answer to बरोबर आहे. yourself. Is that तुमच्या person? स्वतःला तुम्ही ते प्रश्न विचारा आणि उत्तरही तुम्ही स्वतः. That person is with you right now? आता तो व्यक्ती आहे का तुमच्या सोबत? Will that person be in the future? का भविष्यामध्ये तो तुमच्या सोबत असणार आहे? It's a question. हा प्रश्नचिन्ह आहे. It's for you. हे तुमच्यासाठी हा प्रश्नचिन्ह आहे.
But you see, agape, that is God's unconditional love. आणि आपण चौथं जे पाहतो आगापे म्हणजे देवाचं जे कुठल्याही नियमाविषयी किंवा कुठल्याही बंधनाविषयी म्हणजे नियम अटी नसलेलं असतं, सार्वकालिक तिची प्रीती आहे. Everlasting love. सार्वकालिक तिची प्रीती. It stands for ever and ever and ever. आणि युगानुयुगे स्थिर राहणारं प्रेम आहे ते. It will not fail. हे कधीच नाकारलं जाणार नाहीये It किंवा will फेल not be based on time. हे वेळेच्यावर आधारित नाहीये. So this kind of love is God has given us. आणि अशा प्रकारचं प्रेम जे आहे की देवाने आमच्या हृदयामध्ये टाकलेलं आहे. So God is love. तर देव प्रीती आहे We are His children. आणि त्याची आम्ही मुलं आहोत, संतान आहोत. We should have that seed of love in us. आणि आमच्यामध्ये ते बीज त्यांच्या आमच्या हृदयामध्ये त्यांनी पेरलेलं आहे. We should love one another. आणि आम्ही देखील इतरांवर एकमेकावर प्रीती करायला It is a command. ही आज्ञा आहे. We will tell that person he has hurt so much. आणि तुम्ही आपण असं म्हणू शकतो किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्या व्यक्तीने मला खूप दुखावलेलं आहे. He has done so many bad things to us. माझ्या विरोधात त्याने खूप वाईट गोष्टी केलेल्या आहेत. How can I love him? मी कसं काय त्याच्यावर प्रीती करू शकतो? I can do at the most I can let it go. जास्तीत जास्त मी एवढं करू शकतो, जाऊ सोड त्याला सोडून देऊ शकतो. But पण love is patient. पण प्रीती जी आहे ते संयम बाळगते. We need to love. आणि आम्हाला प्रीतीची गरज आहे. We need to practice love. आणि त्या प्रीतीमध्येची आम्हाला सतत ते आपल्या जीवनात So आणण्याची today we गरज are आहे. going to study about the practice of love. आणि आज आम्ही तेच पाहणार आहोत की प्रीतीचं कसं आम्ही सराव आम्ही करू, अभ्यास आम्ही करू, ते कसं आमच्या जीवनामध्ये अवलंबन करू. There are people who work with us. जे लोक आमच्या सोबत काम करतात, There are our neighbors. आमचे शेजारी असते, They might have hurt us. कदाचित त्यांनी आम्हाला दुखवलेलं असेल They might have ditched us. आणि त्यांनी आम्हाला टोचलं असेल They might have done wrong to us. आणि त्यांनी चुकीचं आमच्याशी केलेलं असतं. But still we need to do good. तरी देखील आम्हाला त्यांच्याविषयी चांगलं असं राहायचं. Can we answer honestly to ourselves? का एक प्रामाणिकपणे आम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकतो का? Do we love everyone as Jesus loved us? जसं येशू ख्रिस्ताने प्रेम केलं, आम्ही इतरांना तसंच प्रेम करतो का? It's a question to me also and to everyone also. हा प्रश्न माझ्यासाठी पण आहे आणि तुम्ही प्रत्येकासाठी आहे. Still we have not gone to that level, na? आणि आपण तरी देखील त्या पातळीवर आम्ही पोहोचलेलो नाहीये. We can't still love like Jesus loved आम्ही us. अजूनपर्यंत देखील येशू जसं प्रेम करतो तसं प्रेम करू शकलो नाही. Because something happens immediately, we will turn our face and we will do our okay, leave it what so many times to tell. आणि जसंच काहीतरी घडतं ना, लगेच आपण आपल्या जुन्या गोष्टीकडे, स्वभावाकडे येतो आणि हे असंच असतं रे आपण असं. Then we leave it. आणि आपण सोडून देतो. This is one way we do. इथे एक मार्ग आहे आपल्याला करण्याकरिता. We should understand. हमको समझना चाहिए कि अगर वो लोग ऐसे कर रहे हैं, these people are doing like this, means जर आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की जर लोक आमच्या सोबत असे वागत आहेत, means they are jealous about us. याचा अर्थ आहे की ते आमच्यावर जळत आहेत. Why they are jealous? का ते जळत आहेत? God has blessed us. कारण देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे म्हणून. So people are jealous. आणि जे लोक जळतात तुमच्यावर, So we should not give jealousy to jealousy back. आणि आम्हाला ते आमच्यावर जे जळफळतात म्हणून आम्हाला परत त्यांना जळफळ द्यायचं नाहीये. We should only do good. आम्हाला फक्त चांगलंच करायचं आहे. Because कारण flesh produces hard work, labor, jealousy, all these things. आणि जे देहाचे जे कर्म आहे ना, देह जे उत्पन्न करतो ते जळकेपणा, काबाड कष्ट आणि मजदुरी असतं तो These उत्पन्न are करतो. the fruits of flesh. आणि हे जे आहे ते देहाचे फळ आहे. The fruits of the spirit are पवित्र आत्म्याचे जे फळ आहे, is the first fruit is love. पहिलं जे फळ आहे ते आहे प्रीती. If we have love, जर आमच्यामध्ये प्रीती आहे, then it should be in the form of action. ते आमच्या कृतीमध्ये येणं गरजेचं आहे.
if we don't do action, जर आम्ही ती कृती करत नाहीये, it's only a word. हे फक्त शब्दच राहतात. It's only a vain word. It's an empty word. ते फक्त रिकामे शब्द आहेत. Simply telling, I love you, I miss you. आणि सहज म्हणतो आम्ही तुझ्यावर प्रीती करतो, तुला आम्ही मिस करतो. Simply. असं सहज बोलून जातो. When we are in trouble, they will not just extend the one hand to do the work. आणि जेव्हा आम्ही संकटामध्ये असतो, ते साधारण एक हाती देखील आम्हाला देत नाही. Means it confuses us. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला गोंधळात टाकतात. They say we love you, we miss you, and not. आणि ते लोक असे म्हणतात की आम्ही तुमच्यावर प्रीती करतो, तुम्हाला खूप आम्ही मिस करतो, तरी देखील संकटामध्ये ते आम्हाला एक साधा हात देखील बोट देखील देत नाही. So no action is just a word. आणि जिथं कृती नाहीये तिथं फक्त शब्द, रिकामी शब्द आहेत. So let us understand today how do we practice love. आणि चला आज आम्ही समजूया की कसा सराव करायचा, प्रीतीचा सराव आमच्या जीवनामध्ये कसा असला पाहिजे. This is the teaching, this is the word we take today, how to practice love. आणि हेच वचन आम्हाला आज घ्यायचंय. आजची ही शिकवण आहे की कसं आम्ही प्रीतीचा सराव करायचा आहे. Because the word of God says in 1 John, कारण देवाचं वचन पहिलं पेत्रमध्ये सांगतं 3:18. 3:18 मध्ये. Can anybody check what it says in 1 John 3:18? कोणी पाहू शकतं का की पहिले योहान मध्ये काय लिहिलेलं आहे? 3:18. Slide is not. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. So how we should love, what the word of God is saying to us? काय सांगते इथं देवाचं वचन आपल्याला? Again you read one more verse down. मुलांनो अजून आपल्या खाली वचन आपल्याला वाचूया. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. आपण सत्याचे आहोत हे यावरून आपल्याला कळून येईल. आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्या समोर उमेद देऊ, कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते. So the commandment is we should love by action is one thing, and another one thing we need to understand is if you love me, God says if you love me, ही आज्ञा आहे देवाची की आज्ञा दिलेली आहे की आम्ही एकमेकावर प्रीती करावी. and God says if you love me, आणि देव असं म्हणतो जर तुम्ही माझ्यावर प्रीती करताय then you will obey my commands. तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळता. See, God is saying to love, देव इथे सांगतो की प्रीती करा we should love, आणि आम्हाला करायलाच पाहिजे. because कारण He says, तो म्हणतो I am love, मी प्रीती आहे, you are my children, तुम्ही माझे मुलं आहात. the seed of God is love, आणि देवाचं बीज जे आहे ते प्रीतीच आहे. we are His offspring, आणि आम्ही आमच्यामध्ये ते घातले गेलेलं आहे. so we should also love. आणि आम्ही देखील प्रीती करायला हवं. Suppose we are not doing what He is saying, आणि समजा आम्ही जर नाही केलं तर तो काय म्हणेल? we will be standing in a wrong grounds. आम्ही चुकीच्या भूमीवर आम्ही थांबलेलो आहोत. Here we will try to understand the heart of a father. आणि आम्हाला इथे समजणं गरजेचं आहे की देवाचं पित्याचं जर हृदय काय आहे. God will tell, देव सांगतो love, प्रीती करा, because कारण in this world ह्या जगामध्ये there are many crooked people. आणि खूप असे वाईट लोक आहेत. Crook means वाकडे तिकडे लोक. And crooked people and perverse generation. He says perverse generation. आणि इथं असं लिहिलेलं आहे की त्यांचे सापांचे पिल्ले असे म्हणलेले आहेत, त्याची संतती म्हणलेली आहे. Means they are wicked. ते वाईट लोक आहेत, दुष्ट लोक आहेत. So we are His children. आम्ही जे त्याचे संतान आहोत. We are kept among them. आम्ही त्यांच्यामधून असं काढलेलं आहोत. No, we are kept among them. आम्ही त्यांच्यामध्ये आम्हाला ठेवलं गेलेलं आहे. So we are the loved ones of God. आणि जे देवाचं प्रेम जे आम्हाला माहित आहे. So we should love others. आणि आम्हाला देखील इतरांवर त्यांच्यावर आम्हाला प्रीती करायची आहे. Because we know, see, the Father, He will shower the rain on good and even on आणि आपल्याला bad. माहित आहे पिता जो आहे ना तो चांगल्यावर आणि वाईटवर देखील तो पाऊस पडतो. And the sunshine will fall on the wicked and the good.
आणि जो सूर्यप्रकाश जो आहे ना तो चांगल्यावर पण येतो आणि वाईटावर दुष्टावर पण येतो. He will not tell, I will only show the light to the light ones. आणि तो असं म्हणत नाही ज्याला पित्याला जे प्रिय आहे त्यांच्यावरच मी प्रकाश पाठवेन. So this is the heart of Father. आणि हे आहे पित्याचं हृदय. And then we should follow what He says, what He commands. आणि यासाठी तो जे आज्ञा दिलेली आहे त्याचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. Because we are not belonging to this world. कारण आम्ही ह्या जगाचे नाही आहे. We belong to our Father. आम्ही आमच्या पित्याशी आहे. We should work according to the principles of the kingdom. आणि त्याच्या राज्याचे जे तत्व आहे त्याच्यानुसार आम्हाला चालणं गरजेचं आहे. This is how we need to practice. आणि हेच आम्हाला सराव करायचा आहे. We need to overcome bad by good. आणि आम्हाला वाईटापासून बाहेर येऊन चांगल्यामध्ये आम्हाला चालायचं आहे. वाईटाला बऱ्याने Evil, जिंकायचं. we should overcome evil by good, by doing good. आणि आम्हाला चांगले कृत्य करत वाईटापासून आम्हाला चांगलं उत्पन्न करायचं आहे. That is what the purpose of God is. आणि हाच देवाचा उद्देश आहे. God tells love, we need to love. That's आणि it. देव एकच सांगतो ना की प्रीती करा म्हणजे आम्हाला प्रीतीच करायची आहे. Whatever the people are, काय लोक कसे असो we need to forgive them. आणि आम्हाला त्यांना क्षमा करायची आहे. Because कारण- how real the physical world is, आणि जसं जे दिसणारं जे जग आहे जे आपलं बाह्य जग आहे the same real the spirit world is. आणि असंच हे आत्मिक जग देखील आहे. असंच खरं Whatever we bind on this earth will be bound in the heavens. आणि जे काही आम्ही या पृथ्वी तलावर बांधू ना ते स्वर्गामध्ये बांधलं जाणार. Whatever we release will be released in heaven. आणि जे काही आम्ही मोकळ करू इथे ते स्वर्गामध्ये मोकळ केले जाणार. So we need to release the bad things, whatever it is not concerned to us. We will not take the bad luggage with us. आणि आम्हाला ते वाईटाचं ओझं घ्यायचं नाही. जे वाईट गोष्टी आहे त्याला आम्हाला सोडून मोकळ करायचं आहे. Every day, throw that, throw that, throw that. We don't प्रत्येक want. दिवशी सोडून द्यायचं, फेकून द्यायचं, फेकून द्यायचं. We need to be light. आणि आम्हाला प्रकाशाप्रमाणे आणि मोकळं आम्हाला व्हायचं आहे. Because every day it's a walk with Jesus. आणि प्रत्येक दिवस येशू सोबत आम्हाला If चालायचं we आहे. carry that, see, there is a in every train or less luggage, more comfort there, right? No. आणि आपण पाहतो की In प्रत्येक trains, in buses, in बसमध्ये airplanes. आणि रेल्वेमध्ये एक सामान ठेवण्यासाठी एक वेगळं ट्रे केलेलं असतं. ते वो less luggage, more comfort ऐसा एक कोट कमी है. ओझं घेऊन चाला आणि आरामदायक तुम्ही चाला. So these are all the luggage, the bad luggage. We need not carry them every day. आणि जे चुकीचं जे ओझं आहे जे वाईट ओझं आहे ते आम्ही घेऊन जाऊ शकत All नाही that are useless. आणि त्याचा काही उपयोग नाहीये. What we need to do with all those stuff? आणि अशा प्रकारच्या ओझ्याचं आम्हाला काय गरज आहे. Only we need to take what God has given आणि us. जे काही देवाने आम्हाला दिले ते आम्हाला That is गरजेचं आहे. powerful, that is everlasting, and we stand by that grace. आणि तेच सामर्थ्यशाली आहे तेच युगानुयुग चालणार आहे आणि त्याच कृपेमध्ये आम्हाला थांबायचं आहे. So we need His grace every day in order to practice love. आणि आम्हाला ह्या कृपेची गरज आहे जी आज्ञा आम्हाला दिलेली आहे त्याच्या सरावासाठी. Every day we need to know His heart. आणि आम्हाला प्रत्येक दिवशी आम्हाला ओळखायचं की पित्याच्या हृदयाची इच्छा काय. Every Sunday you get the word. आणि प्रत्येक रविवारी तुम्हाला वचन जे घेता तुम्ही Monday to Saturday, do we practice that? आणि सोमवार ते शनिवार पर्यंत त्याच्या सरावामध्ये तुमच्या यायला पाहिजे. It's a question to us. आणि एक प्रश्नचिन्ह आहे आमच्यासाठी We need to answer to ourselves. आणि आम्हाला त्याला स्वतःच उत्तर द्यायचं आहे. So we will see another one formula, that is the word of God. आणि एक देवाच्या वचनाचं अजून एक सूत्र आम्ही पाहूया. Matthew 5:44. मत्तय 5:44. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Salome, that slide is there. Red color. This. So we will take this as a formula for our practice. आणि आमच्या सरावासाठी एक सूत्र म्हणून आपण घेऊया. For mathematics we practice na. गणिताचा आपण सराव करतो ना. Those who are students, first you by heart the formulas, no. आणि जे विद्यार्थ्यांना त्यांना माहित असते की सूत्र काय काम करतात. Then you derive that formula and you will get the conclusion. आणि जर तो फॉर्म्युला तुम्ही विसरलात ना मग तुम्ही तिथेच गोंधळात राहाल त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. Salome, put that formula. ते सूत्र स्वरूपी लावते.
हे So we all will take this. आणि हे सर्वांना घ्यायचं आहे आपल्याला. So what we should do on this journey of earth? आणि या पृथ्वी तलाच्या प्रवासामध्ये आम्हाला काय करायचं आहे? Love your enemies. आमच्या शत्रूवर प्रेम करायचं आहे, प्रीती करायची आहे. How we will practice this? आणि कसं याचा सराव आमच्या जीवनात कसं होऊ शकतो? You will tell sister what you are saying standing there, it's very easy. Jesus Christ is divine, he is having more power. So he forgave, he died on the cross. Do you want us to die on cross? आणि तुम्ही म्हणाल सिस्टर तुम्ही इथं थांबून सांगणं खूप सोपं आहे आणि येशू ख्रिस्त हा देव होता, त्याला देखील करणं सोपं आहे, पण तुम्ही इथं थांबून ते सांगता हे शक्य आहे का? आम्ही काम केलं हे शक्य आहे प्रियाला. Why? Because the Spirit of God is in us. का? कारण मुख्य कारण हेच आहे की देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. Because we are the sons and daughters of God. आणि कारण आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. He can do, we can also do. तो करू शकतो म्हणजे आम्ही देखील करू शकतो. So we should love our enemies. Enemies means what? आणि आम्हाला आमच्या शत्रूवर प्रेम करायचंच आहे हो. शत्रू म्हणजे काय? कोण आहे शत्रू? हे कोण आहे ते लोक? Means याचा अर्थ the struggle or the battle that takes place may be inside, that can be the enemy. आणि जे युद्धामध्ये आपण आहोत त्यांच्या विरुद्ध आपण लढत आहोत, जे आपल्या विचारांमध्ये आहे, जे विचारांमध्ये काम करतो तोच आपला मूळ शत्रू आहे. For example, एक उदाहरण I don't like one example I am telling you. I don't like some things what Moses thinks. आणि मला काही गोष्टी मोसेस जो विचार करतो ना ते आवडत नाही. But he is not my enemy. आणि तो माझा शत्रू नाही आहे. Though I don't like, my mind, his likings and my likings does not match. त्याचे विचार आणि माझे विचार जर जुळत नसतील, but still I need to love. तरी देखील आम्हाला त्याच्यावर प्रीती करायची आहे. Because love is patient. कारण प्रीती जी आहे ती संयम बाळगते. Love endures. प्रीती जी आहे ती टिकते, सहन करते. Love does not boast. आणि प्रीती जी आहे ती दोष देत नाहीये, बडाई मारत नाही. It will not find fault. आणि ते दोष काढत नाही. So that is love. आणि हे प्रेम आहे, ही प्रीती आहे. So that is what I need to do to the people around us. आणि जे आमच्या अवतीभोवतीचे लोक आहेत ना त्यांच्या सोबत आम्हाला अशा प्रकारेच करायचं आहे. There may be small things or bad things. ते छोट्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील. They might have told some bad things about me. It has hurt me. My heart has torn. आणि जे मला माझ्याबद्दल वाईट गोष्ट सांगितले ते मला सांगितले, त्याच्यानंतर माझं हृदय असं खचून गेलेलं आहे. So but still तरी देखील I should not struggle with that. I should overcome. आणि मला तिथे त्याच्यासोबत संघर्ष करायचा नाही तर त्याच्यावरती विजय होऊन यायचं. Because in me there is goodness. आणि कारण माझ्यामध्ये जे आहे ते चांगल्या गोष्टी आहेत. Then goodness only will come. आणि चांगल्याच गोष्टी वर यायला पाहिजे. So that is how I need to love the things around us. आणि आमच्या अवतीभोवती जे आहेत त्या गोष्टीला अशाच प्रकारे आम्हाला प्रीती करायची आहे. Do good to those who hate you. आणि त्यांच्यावर देखील चांगल्या गोष्टी करा जे तुमचा तिरस्कार करतात. We need to practice this. आम्हाला याचा सराव करायचा आहे आमच्या जीवनात. Because human being no, he needs only to take. आणि जो मनुष्य स्वभाव आहे ना फक्त घ्यायचं त्याला माहित आहे. To take is human. आणि एक मनुष्य म्हणून तुम्ही घेता. मनुष्य सिर्फ लेता है, उसका स्वभाव है, लेकिन डिवाइन जो दैवी है वो देता है. आणि जो देवाचा जो स्वभाव जो आहे ना तो दैवी आहे तो म्हणजे देण्याचा आहे. क्योंकि he gave. Now you take one small example. I will make you understand. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की हे समजण्यासाठी. One small baby, this much 2-3 years boy. आणि एक लहान मुलगा असतो 2-3 वर्षाचा. There Abraham is the small boy. आपल्या चर्चमध्ये अब्राम आहे तो लहान. Now at present he is small boy. आणि अजून मुले आहेत आपल्या. And again there are so many other boys and girls. आणि अजून खूप मुलं आणि मुली आहेत. You call them and ask them something. आणि त्यांना बोलवा आणि त्यांच्याकडे काहीतरी मागा तुम्ही. Give me this, give me that. Just you ask. मला दे ते हे दे. They will never give you. ते कधीच तुम्हाला देणार नाही. Why? Because that is the nature of man. का तर हे Nobody is taught. Parents never thought that don't give that. त्यांच्या In fact, parents teach to give. आणि आई वडील त्याला शिकवलं नाहीये की देऊ नका म्हणून, पण मनुष्याचा स्वभाव आहे की त्याला काही दुसऱ्याला द्यायचं नाही, फक्त घ्यायचं. So that is the nature. So we have to overcome this nature. We have to overcome the flesh. आणि आम्हाला या स्वभावामधून विजयी व्हायचंय, बाहेर यायचंय. आम्हाला या देहामधून आम्हाला बाहेर यायचंय. How we need to do good?
आणि कसं आम्हाला चांगलं करण्याची गरज आहे. When they are in trouble, we need to help them. आणि जेव्हा ते लोक संकटामध्ये असतात तेव्हा आम्हाला जाऊन त्यांना मदत We करायची need to आहे. use kind words even to them. चर्चा आहे. That makes them happy. That makes them turn. आणि तेच त्यांना आनंदी करते, तेच त्यांना त्यांच्या दुष्टपणापासून That वळवते. makes them transform their lives. आणि तेच जे शब्द आहेत ना तुमचे त्यांचं जीवन बदलण्याचं कारण That आहे. is how we are winning the people. आणि हेच आहे की जसं आम्ही लोकांना आम्ही जिंकते आत्मे त्यांच्या आम्ही जिंकू शकतो. That is how we are overcoming evil by good. आणि हेच आहे की आम्ही दुष्टापासून आम्ही विजयी होऊन चांगल्या गोष्टी करू शकतो. The third thing we need for our practice is blessings. आणि तिसरी गोष्ट जी आहे आम्हाला त्याचा सराव करायचा आहे ते म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद देणे. He is cursing me. तो मला शाप देतोय. How can I give blessing? आणि मग मी त्याला कसा आशीर्वाद देऊ तो जर मला शाप देतो. Because you are a fountain of life. कारण तुम्ही जो आहे तो जीवनाचा झरा तुमच्यामध्ये आहे. And the words that come from your mouth is life. आणि जे तुमच्या मुखातून शब्द येतात ना ते जीवन आहे. So we have to release life to आणि the आम्हाला people ते who curse जीवन us. त्याच्यासाठी मोकळं करायचं आहे. We never stop the आम्हाला blessings कधीच because God आशीर्वाद has blessed थांबवायचं us. नाही जे देवाने आम्हाला दिले केले. Why God has kept us as a blessing? का देवाने आम्हाला आशीर्वादामध्ये ठेवलेलं To आहे bless others. इतरांना आशीर्वादित The करण्यासाठी. blessing should overflow. आणि ते असं भरून वाहत चाललं He has पाहिजे. given prosperity. आणि ते समृद्धी आम्हाला He has मोकळी given करायची us healing. आणि आरोग्य आम्हाला He has मोकळं given करायचं us peace. आणि शांती आम्हाला We मोकळी should करायची. make it flow. We should be the channel that the people will be receiving the blessings. आणि त्या प्रभावामध्ये आम्हाला राहायचंय यासाठी की लोक जे आहेत ते आशीर्वादित होतील. How can we speak bad when the same mouth worship the living God? आणि कसं आम्ही ह्या मुखाने ज्या जिवंत देवाची आराधना करतो तिथून आम्ही वाईट बोलू शकतो. When after going from church anybody speaks bad, immediately we'll show our true color. We should stop that. That is flesh, it comes, but we should overcome it. आणि That is लगेच the- चर्च संपलं ना आपला जो वाईट स्वभाव येतो आणि वाईट बोलतो पण ह्या गोष्टीला आम्हाला थांबवायचं आहे ह्याच्यावरच आम्हाला विजय व्हायचा आहे. Because it's natural, flesh comes first. कारण हे देहाच्या गोष्टी हे सहज असे येतात But we should conquer it. पण आम्हाला तिथं जड धरून राहायचं त्या देवामध्ये. We should pray for the people आणि आम्हाला त्या लोकांसाठी प्रार्थना who करायची. mistreat us. आणि जे लोक तुम्हाला दोष लावतात There are some people they can do good to us, but they hold that goodness. ते करू शकतात तुमच्यासाठी चांगलं पण त्याने चांगल्या गोष्टीने त्याने पकडून ठेवलेलं आहे. It will surprise us. आणि तरी देखील ते आम्हाला एक आश्चर्य असं होईल. This person can do good to me, but still he is holding that goodness. आणि तुम्हाला माहित असेल ही व्यक्ती माझ्यासाठी चांगलं करू शकते ज्यामध्ये जी क्षमता आहे तरी देखील तो त्या चांगुलपणा त्याचा थांबून ठेवलेला Instead of आहे. fighting with that person, आणि हा एक व्यक्ती त्या सोबत भांडण करतोय. the principle of this earth is to fight to get the rights. आणि ह्या जगाचा नियम आहे की तुम्हाला जर काही मिळवायचं त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. But the principle of the kingdom is to pray. आणि देवाचा राज्याचा नियम आहे की तुम्ही प्रार्थना करायचा आहे. This is the weapon God has given to us. आणि हे शस्त्र आहे देवाने आम्हाला देव केले. When we go in the secret and pray to our Father, आणि आम्ही जेव्हा गुप्तपणे जातो आणि आमच्या गुप्तदर्शी त्याला प्रार्थना करतो then it can be seen in open that He has rewarded us. आणि आम्ही पाहतो जे काही आहे ते आमच्यासाठी मोकळं केलेलं आहे उघडलं गेलेलं आहे. When God opens, nobody can close. आणि देव जर उघडतो ना कोणीच बंद करू शकत When नाही. God closes, nobody can आणि open. देव जर बंद करतो ते दरवाजे कोणीच उघडू Is शकत there नाही. anybody who is having that right? When God closes, we can open? आणि कोणाकडे तो अधिकार आहे का जर देव बंद तुम्ही उघडू शकता का? No. नाहीच. No, we should get into the life of prayer. आणि आम्हाला त्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये आम्हाला जायचं आहे. He will change the characters. आणि तो जो आहे तो चरित्र बदलणारा We परमेश्वर आहे. cannot change the आम्ही ते characters. चरित्र बदलू शकत नाही. It is impossible for us to change people. आमच्यासाठी ते अशक्य आहे की इतरांचं आम्ही चरित्र बदलू शकू. It's not possible. हे अशक्य आहे. The things go from up, आणि गोष्टी ज्या आहेत ते सर्व वरती असे जातील. but पण when it comes from inside, life comes. आणि जेव्हा आतूनच्या गोष्टी येतात ते जीवन म्हणून येतं. So we need to practice this way आणि आम्हाला अशा प्रकारे सराव आम्हाला करायचा because we आहे. are the children of कारण God. आम्ही देवाचे मुलं आहोत. When we do this, we are on the safe ground. आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे वागतो ना तेव्हा आम्ही एका चांगल्या भूमीवर आहोत. Because God told, do this, I have done. आणि देव म्हणतो ज्या गोष्टी मी केल्यात ना त्या गोष्टी तू कर. You are clean in the sight of God. आणि देवाच्या नजरेमध्ये तुम्ही शुद्ध असाल. Because
when God questions, we can answer God. Lord, you have said this, I have done. आणि तेव्हा देव प्रश्न विचारेल ना, तेव्हा तुम्ही म्हणू शकता, देवा तू सांगितलेलं मी केलेलं. Or else God will tell, I told you didn't do. आणि देव याच्या विरुद्ध असं म्हणेल, जर मी तुला सांगितलं नाही, नाहीतर असं होईल की तुम्ही सांगितलं पण केलं. We are using our own intelligence. आणि आम्ही आमच्या बुद्धिमत्तेचा आम्ही वापर करतो इथे. ये ऐसा होता है क्या? ऐसा ये होता है। सिचुएशन ऐसा हो सकता है क्या? नहीं हो सकता है. ही परिस्थिती असू शकते का? It is all accurate and it is truth and it is everlasting. We have to remember this. हे जे आहे हे सत्य आहे, हे सार्वकालिकतेचं आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे, आमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. It is not a fact. हे एक सत्य नाहीये, एक म्हणजे घटना नाहीये. Facts can change. घटना बदलतात, Truth cannot change. सत्य कधीच बदलत And नाही. that too the word of God never changes. आणि ह्यामुळे देवाचं वचन कधीच बदलत And नाही. it stands for everlasting and everlasting and everlasting. आणि हे युगानुयुग हे स्थिर असं राहतं. That is what we need to take. आणि हेच काही आम्हाला घ्यायची गरज आहे आज. Are we learning today? तुम्ही आज शिकलात काही? Are we learning? तुम्ही काही शिकलात आज? Are we ready to get into this world? आणि तुम्ही तयार आहात काही वचन स्वीकारण्यासाठी? To take his seed तो बीज आम्हाला घ्यायचा आहे का? and you will be watering it by love. You will be watering it by doing good. You will be using the manner of blessings. You will be using the ground of prayer. आणि ते बीज जे आम्ही पेरलेलं ना, त्याला आम्ही प्रीतीचं पाणी घालतोय का? त्याला आम्ही आशीर्वादाचं पाणी घालतोय का? प्रार्थनेचं आम्ही पाणी घालतोय का? प्रार्थनेचा ग्राउंड प्रार्थनेची भूमी आणि ब्लेसिंगचं खत आणि आशीर्वादाचं खत असला आम्ही घालणार का? असं आम्ही करणार का? हे हप्ताभर आम्ही करणार या का? आठवडाभर आम्ही करणार का? Amen. Amen. Those who believe receive it. I am going to जे do it. विश्वास करतात ते ग्रहण करतील आणि त्या प्रकारे करतील. We will be doing it. आम्ही हे करणार आहोत. Practicing आम्ही याचा love. सराव करणार आहे प्रीतीचा. Because by natural we are not able to practice it. आणि जसं आम्ही नैसर्गिक पाहता आमच्या मूळ स्वभावात पाहता आम्ही याची सराव करू शकत नाही. Runners are there, they practice on the ground. आणि जे रनिंग करतात ना ते रोज मैदानावर सराव करतात They run on the ground. आणि ते रोज सराव करतात Why मैदानावर. they run? They love to run. आणि त्यांना काही असो ते त्यांचे ते प्रेम आहे त्यांचं ते पळण्याचं. We love God, we do it. आणि जर आम्ही देवाला प्रीती करतो ना नक्की आम्ही करा. We don't love, we will not do it. आणि We जर give आम्ही देवाला excuses. प्रीती करत नाहीत ना तर ह्या गोष्टी आम्ही करणार We नाही. give excuses. आम्ही त्याला कारण आम्ही सांगू त्याला. We will not be the people, the children to give excuses. आम्ही ते लोक देवाचे ते लोक नाही आहेत की आम्ही कारण देणारे त्याचे संतान नाही आहेत. आम्ही We will practice love. आम्ही प्रेमाचा सराव आमच्या जीवनामध्ये We घेणार will आहोत. be transforming ourselves. आणि आमचं स्वतःचं रूपांतर आम्ही करणारे लोक We आहोत. change every day from glory to glory. आम्ही रोज आणि रोज गौरवातून गौरवात चालणारे लोक आहोत आम्ही. Because Jesus is unchanging. कारण येशू कधी न बदलणार आहे. We should change. आम्हाला बदलायचं त्यासाठी. We should tune. We should position ourselves to receive His glory, to receive His light every day. ते स्थान आम्हाला घ्यायचं आहे जे गौरवाचं स्थान आहे ते रोज आणि रोज आम्हाला त्याचं प्रकाशन आम्हाला अभी मिळतं. यहाँ पे issue है, जसं इथं येशू आहे तो I should come and position myself where I will get the light. आणि जिथे जिथं येशूचा प्रकाश आहे तिथे येऊन आम्हाला ते स्थान घ्यायचं आहे. Jesus is constant. He will not change. येशू हा स्थिर आहे, तो कधी बदलणारा नाहीये. I will change here one day. आणि आज मी सोमवारी बदलू शकतो Tuesday I will come here. आणि मंगळवारी मी इथे येऊ शकतो. Sunday I am here. मी रविवारी इथं असू शकतो येशूजवळ. Only Sunday I will receive the light. आणि फक्त रविवारी मी येशूकडून प्रकाश घेऊ What about शकतो. till Friday? Till Friday intercession come I am here. आणि जोपर्यंत शुक्रवार येत नाही मध्यस्थीची प्रार्थना आहे, तोपर्यंत मी काय करतो. Till the Bible study come I am here. आणि तरी जेव्हा बायबल स्टडी येते गुरुवारी तेव्हा मी इथेच असतो. No. नाही असं नाही. Every day I should position myself प्रत्येक दिवशी माझी जे स्थान आहे ते प्रभू येशूच्या सोबत असणे so that I can receive the light. आणि तेव्हाच मला तो प्रकाश मिळेल. I will receive the strength. मला तेव्हाच शक्ती मिळेल. I will receive whatever the blessings He has given. आणि जे आशीर्वाद माझ्यासाठी ठेवलेले आहेत तेव्हाच मला मिळतील. Then I will be strong all the days of my life. आणि माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी मी शक्तिमान बलवान बनणार आहे. I will not depend on any person. मी कोणावर आधारित कुठल्या व्यक्तीवर आधारित माझे जीवन असणार नाहीये. We need to have good relation with the people. आम्हाला गरज आहे की आमचे चांगले संबंध लोकांसोबत ठेवण्याची. We need people, आम्हाला लोकांची गरज आहे. but we need
did not expect as we expect from God. पण जे देवाकडून आम्ही अपेक्षित करतो ना ते लोकांकडून आम्ही अपेक्षा करू When शकत we नाही. expect, it can cause disappointment. आणि जर आम्ही अपेक्षा ठेवाल ना ते आम्हाला निराश करतील. This is the thing we need to learn from the Word of God. आणि हीच गोष्ट आहे देवाच्या वचनामधून गहनरीत आम्हाला शिकण्याची. We need to practice. आणि याचा सराव आम्हाला करायची गरज We need आहे. to practice love. याच्या प्रीतीचा सराव आम्हाला Because करायचा we आहे. are human in nature. आम्ही नैसर्गिकरित्या आमचा स्वभाव आहे की आम्ही मनुष्य आहोत. We need to become divine every day. आणि आम्हाला दैवीरित्यामध्ये रोज आम्हाला बदलत We need जायचं to आहे. give test every day. आम्हाला रोज परीक्षा आम्हाला द्यायचं आमच्या जीवनामध्ये. Because we should pass in the final examination. कारण आम्हाला जो शेवटची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आम्हाला पास व्हायचं आहे. When we will not write the test and pass the test or fail the test, we will not pass the final exam. जर आम्ही ते परीक्षामध्ये आम्ही लिहिलं नाही, आम्ही जर त्या परीक्षेला बसलो नाही तर त्या जी मुख्य परीक्षा शेवटची आहे त्याच्यामध्ये आम्ही कसं पास होणार. So this week we need to go into the people's life. आणि ह्या गोष्टी अशाच घडत जाते लोकांच्या We जीवनामध्ये. need to restore the relationship. आम्हाला गरज आहे जे नातेसंबंध आहे ते पुनर्स्थापित करायचे. So when we go to the people, how we have to get to make them understand? आणि आम्ही जेव्हा लोकांकडे जात कसं आम्ही त्याला समजावं. One thing we need to keep in our mind is एक गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या. we should not get influenced by those people. आणि त्या लोकांचा प्रभाव आमच्यावर असणं गरजेचं नाही. We should be the influencer. आमचा प्रभाव त्यांच्यावर असला पाहिजे. We should love them, आम्हाला त्यांच्यावर प्रीती करायची आहे. but not get influenced by their lifestyle. त्यांच्या जीवनशैलीमुळे आमच्यावर तो प्रभाव असायला नाही पाहिजे. We should make friendship, but we should not make fellowship. आणि आम्ही त्याच्यासोबत मैत्री करू शकतो पण आम्ही त्याच्यासोबत सहभागिता जगिक लोकांसोबत करू शकत नाही. This is what we need to remember when we go into the world. आणि हेच काही आम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे जेव्हा आम्ही जगामध्ये जातो. Or what happens? Satan will use the word and deceive us. आणि हेच काही घडते की सैतान आम्हाला ह्या वचनाचा उपयोग करतो आणि आम्हाला भडकवतो. Because from the beginning he is deceiving us. आणि सुरुवातीपासून तो फसवत आलेला आहे. So we need to be very cautious when we go into the crooked and perverse generation. आणि ह्या पिढीमध्ये जेव्हा ज्या वाईट पिढीमध्ये आम्ही जात असतो तर आम्हाला खूप काळजीपूर्वक याचं We लक्षात need the ठेवायचं. spirit of wisdom. We need the spirit of आम्हाला ते understanding. ज्ञान हवं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन हवं, ते दैवी ज्ञान हवं. And everything in love. आणि हे सर्व काही आहे प्रीतीच्या द्वारे. Because we have all things and we don't have love, it's of no use. आणि जर आम्ही सर्व काही करत आहोत पण आमच्याकडे प्रीती नाही ना सगळं व्यर्थ आहे. So we need to restore relationship. आणि आम्हाला गरज आहे आमचे नातेसंबंध पूर्ण स्थापित करण्याची. Love is very powerful tool. It's a weapon. आणि प्रेम जे आहे खूप सामर्थ्यशाली आहे, हे एक शस्त्र आहे. So this is how we need. And one more parable, what Jesus said, that we will tell and we'll finish it. आणि एक दृष्टांत येशूने सांगितला जो सांगून मी संपवणार आहे. The book of Matthew. Next slide. मत्थेचं पुस्तक So when we see this, मत्थे 13, 44 आणि 45. can you read in Marathi? स्वर्गाचे राज्य वाच. स्वर्गाचे राज्य 44 आणि 45. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे. ते कोणा एका मनुष्यास सापडले आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याच्या शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. So this parable, it interprets like this. The meaning shows like this. The kingdom of heaven is like a treasure hid in a field. आणि हा एक दृष्टांत जो आहे तो अशा प्रकारे सांगतो की जे देवाचं राज्य आहे एका खजिन्याप्रमाणे आहे. The kingdom of God is like a treasure. So there is a comparison between kingdom of God and treasure. देवाचं जे राज्य आहे ना हे एका खजिन्याप्रमाणे आहे. इथं त्याला खजिन्याची उपमा देण्यात आलेली आहे, त्याची तुलना करण्यात आलेली आहे. And a man will find that treasure आणि जेव्हा त्या व्यक्तीला हा खजिना मिळतो and he sells everything, selleth all that he hath आणि त्याच्याकडे जे काही आहे ना तो विकून टाकतो and buyeth the field. आणि ते शेत तो घेतो. ती Why he जमीन buys that field? तो का घेतो ते शेत का घेतो? ती Because there जमीन. is a treasure in that कारण field. त्या जमिनीमध्ये खजिना लपलेला आहे. He knows that if I buy that field, I will get a more
treasure, more what is it? आणि त्याला ठाऊक आहे खजिना, त्याला ठाऊक आहे बहुत कुछ मिलता है ऐसा. तिथं जर वो मी अमीर बनेगा. सर्व काही मी जर विकून ते शेत घेतलं तर तो इतके तिथं खजिना आहे की खूप त्याला धनसंपत्ती तिथे मिळेल. So the interpretation is like this. अशा प्रकारे त्याचं हे आहे The man of God is Jesus. जो व्यक्ती जो आहे देवाचा व्यक्ती जो येशू आहे And the field is the world. आणि जे शेत जमीन आहे ते जग आहे And treasure is you and me. आणि तो खजिना आहे तुम्ही आणि मी आहोत. Because of you and me, He brought this whole world. आणि तुमच्या आणि माझ्यामुळे सर्व जग त्याच्याकडे येऊ शकतं. He paid the last drop of His blood to buy us. त्याने त्याच्या रक्ताचा शेवटचा जो थेंब होता त्याने ती किंमत चुकून आम्हाला घेतलेला आहे. He left all His glory, everything what He had, He left. त्याच्याकडे And He जे came for us to गौरव जे restore होतं us. जे स्वर्गीय गौरव होतं ते सर्व काही त्याने आम्हासाठी सोडून आलं. So this is how we need to value the sacrifice given by Jesus. आणि येशू ख्रिस्ताचे जे बलिदान आहे त्याचं अर्थ मर्म समजणं आम्हाला खूप गरजेचं आहे. And next is the merchant is again Jesus. He buys a pearl. आणि तो इथे पुढे आम्ही पाहतो जो व्यापारी जो आहे तो येशू ख्रिस्ताला दर्शवतो. That is very precious pearls. आणि तिथे खूप मोती आहे. Pearl is church. आणि जे मोती जे आहे ते मंडळी आहे. So you and I are precious in His sight. आणि तुम्ही आणि मी देवाच्या नजरेमध्ये अमूल्य आहोत. Whether Jesus seek the treasure or I seek Jesus, we both are treasure to one another. आणि जर येशू ख्रिस्त जर खजिना शोधतोय तो जो व्यापारी आहे मी देखील येशू ख्रिस्ताप्रमाणे खजिना शोधणारा असा आहे. तो आणि मी एक आहोत. So He has given everything to us. त्याने सर्व काही आम्हाला दिलेलं आहे. So are we taking it very lightly? तुम्ही हे सहजरित्या घेत आहात का? The pearl is the church. मंडळी जी आहे ते मोत्याप्रमाणे आहे. So we need to be serious. आणि आम्हाला गरज आहे ते पाहण्याची. We need to be committed. आम्हाला त्याच्यासोबत प्रामाणिक राहण्याची We गरज आहे. need to be committed in giving faithfully. आणि विश्वासाने आम्हाला त्याच्यासोबत देण्याची गरज आहे. God doesn't need our money, देवाला आमच्या पैशाची गरज नाहीये. but He sees whether you are loving and giving to Him. आणि तो पाहतो तरी देखील तो पाहतो की तुम्ही किती प्रीतीने आनंदाने तुम्ही It देता. is not just like this moving from one church to another church. हे अशा प्रकारे नाही आहे की एका चर्च पासून एका मंडळीपासून दुसऱ्या मंडळीला जाणं. We will go in this church and tell, oh, worship is nice. आणि तुम्ही एका मंडळीत जाऊन असं म्हणू शकता की इथं देवाची जी आराधना होते स्तुती होती ती खूप चांगली आहे. We will go in that church and tell, word is nice. आणि तुम्ही एखाद्या मंडळीत जाऊन असं म्हणू शकत नाही की वचन खूप छान आहे होते. We will go in another church and tell, there is love. आणि एखाद्या अजून चर्च मध्ये आपण जाऊन असं म्हणू शकत नाही की जिथं प्रीती आहे. We will be committed to one local church. आणि आम्ही आमच्या स्थानिक मंडळीची आम्ही समर्पित असणं गरजेचं आहे. Because God wants us to grow. आणि देवाची इच्छा आहे की आमची वाढ व्हावी. Until and unless you are not stable, we are not stable in one place, our roots will not be holding the ground, the soil properly. आणि जरी आमचं मूळ जे आहे ना ते भूमीला घट्ट धरून नसेल तरी देखील One, you take आपण us. जर एकाच ठिकाणी नसलो तर मूळ पसरून घट्ट आम्ही जर एकाच ठिकाणी एकाच मंडळीत जर आम्ही नसतो तर आमचे जे मूळ आध्यात्मिक मूळ आहे ते घट्ट होणार जमिनीमध्ये रोवले जाणार नाही. We cannot bear fruits. आम्ही फळ उत्पन्न करू शकत नाही. A man is known by his fruits. आणि प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या फळाने त्याची ओळख होते. Spiritual fruits. आत्मिक फळाने. Fruits are very important. फळ खूप महत्त्वाचे आहे. Fruits are healthy for the physical body. आणि जसं आम्ही दैहिकरित्या पाहतो फळ जे आहे ना ते देहासाठी आरोग्यदायक आहे. Spiritual fruits are healthy for spirit. आणि जसं आत्मिक जे फळ आहे We need ते to be आमच्या planted in आत्म्यासाठी one place. आरोग्यदायक आहे आणि आम्हाला एका ठिकाणी रोवलं गेलेलं गरजेचं Or आहे. you take one plant and put 1 month here, आणि जर तुम्ही एखादं रोप घेऊन एका ठिकाणी एका महिन्यासाठी इथं another पुरलं, month this place, दुसऱ्या महिन्यात इथं पुरलं another month this place, आणि तिसऱ्या महिन्यात एका ठिकाणी the पुरलं, plant will stay as it is. ते रोप तसंच राहणार आहे. It will not grow, be in one place. कारण त्याचं मूळ जडल्यामुळे तो वाढणार आहे आणि तिथंच तसंच राहणार आहे. Then we can produce fruits
for the living Father. आणि जिवंत जो पिता आहे त्यासाठी कसा मी फळ उत्पन्न करणार Then आहोत. God will see and tell, this is a man of God, and he will glorify आणि God. देव ह्या गोष्टी पाहिले की हा देवाचा मनुष्य आहे आणि त्याच्या द्वारे तो गौरव The करेल. purpose of our creation will be fulfilled. आम्हाला उत्पन्न करण्याचा जो उद्देश आहे तो परिपूर्ण झाला God has पाहिजे. created for His glory. कारण देवाने आम्हाला त्याच्या गौरवासाठी So उत्पन्न let केलं. us not worry about anything, आणि चला आपण कुठल्या गोष्टीची चिंता करू about नका. any concerns. काही असो काही घडो. Only we will just trust and obey the Lord. आणि फक्त देवावर भरोसा ठेवून त्याची And आज्ञा rest पाळू. everything He will take care of आणि us. जे काही आहे तो त्याच्यावर आम्ही So भरोसा this ठेवून week राहू. let us practice love. आणि चला आपण त्याचा सराव, प्रीतीचा सराव आम्ही करूया. This week we'll be practicing God. ह्या आठवडी आहे ना तो सराव आम्ही आपण Take करूया. the seed, हे बीज तुम्ही घेऊन जा. catch it and take it, plant it in your heart. ते पकडा आणि तुमच्या हृदयामध्ये ते रोवा त्याचं. And in forthcoming days we should be seeing the fruits of love. आणि येणाऱ्या दिवसात आम्ही नक्की पाहू की तुमच्यामध्ये जे फळ आहे, प्रीतीचे फळ आहे त्याच्याद्वारे. Let's pray. Thank you, Father, चला प्रार्थना करू. धन्यवाद पिता, for leading us. तू आम्हाला चालवलंस प्रभू. Lord, thank you. प्रभू धन्यवाद. We take the fruit आम्ही ते फळ घेतो प्रभू. of your love. त्याच्या प्रीतीचं फळ आम्ही घेतो. We plant that seed in our heart ते बीज जे आहे, प्रीतीचं बीज जे आमच्या हृदयामध्ये आम्ही रोवतो प्रभूच्या. and help us to be committed to you, आणि आम्हाला सहाय्य कर तुझ्याशी आज्ञाधारक because प्रामाणिक. by flesh we are not able to do, पण Lord. प्रभू देहाने जर पाहिलं तर आम्ही करू शकत नाही तो. By your grace, फक्त तुझ्या कृपेच्या द्वारे. help us to fulfill it. आणि आम्हाला सहाय्य कर आणि ते परिपूर्ण कर. In Jesus' name, येशूच्या नावामध्ये amen. आमेन.